छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप शिवसेना युती झाली आहे। एकूण 63 जागा असून त्यात 25 जागा शिवसेनेच्या, 27 जागा भाजप लढवणार आहे। तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील जागा दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण पद्धतीने लढतील। दरम्यान कोणत्या पक्षाला कुठली जागा सुटलेली आहे त्यावरती एक नजर टाकूया। सध्या आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे काल राडा झालेला होता आणि त्यानंतर भाजप शिवसेना युती झालेली आहे। 63 जागांमध्ये 25 जागा शिवसेना आणि 27 जागी भाजप लढणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, अखेर एवढा राडा झाला होता काल, वेगळ्या पद्धतीने जोरदार एकमेकांवरती ताशेरे ओढले जात होते, मात्र आता युती झालेली आहे आणि सिल्लोडमध्ये मात्र मैत्रीपूर्ण लढत आहे। नक्कीच आपण बघतोय की संभाजीनगर आणि राडा हे काही समीकरणच बनलेलं आहे आणि आता काल देखील असाच राडा झाला। मात्र ह्या सगळ्या परिस्थितीत युती देखील झालेली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या 2 बैठका झाल्या, शेवटी हा निर्णय झाला आणि यावेळी 25 जागा शिवसेना आणि 27 जागा भाजप लढवणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। एकूण 63 जागा आहे। उरलेल्या ज्या 11 जागा आहेत तर त्या सिल्लोड तालुक्यातील आहे। अब्दुल सत्तार जे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत आणि सध्या आमदार आहेत, त्यांनी आपण स्वबळावर आणि आपल्या पक्षाचे आपण सिल्लोडमध्ये एकटे लढणार असल्याची घोषणा केली। त्यामुळे शेवटी भाजपला देखील या ठिकाणी माघार घ्यावा लागली आणि अब्दुल सत्तार एकटे लढणार असं भाजप देखील तिथे आपले 11 उमेदवार उतरवणार आहे। त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मात्र इतर ठिकाणी भाजप आणि शिवसेने यांच्यामध्ये युती झालेली आहे। आकडेवारी देखील आपल्या समोर आलेली आहे। मात्र या सगळ्या घोषणेनंतर नाराजी नाट्य देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय। आज वैजापूरमध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचं माहिती मिळते आणि त्यांच्याकडून आंदोलन देखील केलं जाणार आहे। भाजपकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर सगळे भाजपचे इच्छुक बंडखोरी करून स्वतःचा एक स्वतंत्र पॅनल देखील या सगळ्या निवडणुकीत उभं करणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। पैठण तालुक्यातील एक महत्त्वाचं बिडकीन म्हणून मोठं गाव आहे, त्या ठिकाणी देखील शिवसेनेने दावा केला होता, मात्र त्या ठिकाणी ही जागा भाजपला सुटले। तिथे देखील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। मात्र जी चूक महानगरपालिकेत आपण केली होती युती न करण्याची, ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एक पाऊल मागे घेत ही युती केलेली आहे। त्यामुळे आता युतीनंतर या सगळ्या निकालाचे काय पडसाद उमटतात किंवा निकाल कोणाला किती जागा मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संभाजीनगरमध्ये अखेर नाही म्हणता युती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी, आणि युती झाली असली तरी सुद्धा होणाऱ्या बंडखोरीमुळे कोणाला फटका बसतो हेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।